देवेंद्र फडणवीस असतील हे नक्की या संदर्भात काय निर्णय घेतील ते आता पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. यामिनी अगदी गणेश, तुम्ही ज्या पद्धतीने हिरकणीवाडीची दृश्य दाखवली, जिथून आता अगदी काही वेळात अमित शहा त्या ठिकाणी पोहोचतील आणि मग पुढे किल्ले रायगडावरती जातील, अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे या ठिकाणाला. नक्कीच आपण बघितलं तर संपूर्ण हिरकणीवाडी ते पाचाड ह्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावर जे रस्ते आहेत ते रस्ते शुकशुकाट झाल्याचे पाहायला मिळतात. संपूर्ण म्हणजे रायगडच्या प्रवेशद्वारापासूनच हा जो प्रवेश आहे तो नाकारण्यात आलेला आहे. त्यामुळे संपूर्ण आजूबाजूच्या घरातली जी काही व्यक्ती आहेत त्यांना देखील बाहेर पडण्यास या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे. त्यामुळं पूर्ण कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात आहे. पाचाडपासून तर ते रोपवे परिसर असणाऱ्या हिरकणीवाडीपर्यंत या 2 ते 3 किलोमीटर परिसरापर्यंत कोणालाच रस्त्यावर फिरण्याची देखील या ठिकाणी मुभा नाहीये आणि त्यामुळे संपूर्ण हा जो परिसर आहे तो आता शांतमय झाल्याचं पाहायला मिळतंय. अवघ्या आता 5 मिनिटांमध्ये या ठिकाणी गृहमंत्री दाखल होतील असं या ठिकाणी पोलिसांकडून सांगण्यात येते. यामिनी अगदी गणेश, आताची जी दृश्य आपण दाखवतोय प्रेक्षकांना, जिजाऊंच्या समाधीच्या स्थळावरती आता अमित शहा पोहोचल्याचं दिसतंय. एकूण कसा असणार आहे पुढचा हा कार्यक्रम? आपण बघितलात तर आता किल्ले रायगडावर जी छत्रपती शिवाजी महाराज यांची 345वी पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथीसाठी संपूर्ण ही तयारी करण्यात आलेली आहे. गृहमंत्री अमित शहा यांची संपूर्ण नेते मंडळी आता गडावर वाट पाहत आहेत आणि त्यांच्यासोबत काही इतर नेते मंडळी आहेत ते देखील सोबत आहेत आणि थोड्याच वेळात रोपवेने ते गडावर दाखल होतील. आपण बघितलं तर रोपवे ते किल्ले रायगड हा 4 मिनिटाचा जो अंतर आहे तो त्या ठिकाणी करावा लागतो. रोपवेने उतरल्यानंतर राजसदरेवर जाण्यासाठी किमान 5 ते 7 मिनिटं त्या ठिकाणी चालत जावे लागतात आणि तिथून मग संपूर्ण हा जो राजसदरेवर आहे तो त्या ठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा स्वागत करण्यात येईल आणि स्वागत करण्यात आल्यानंतर ते त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि संपूर्ण मग पालखीचा सोहळा त्या ठिकाणी निघणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकडे आणि हा असा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे आणि त्याच्यानंतर मग अनेक विषयांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे त्या ठिकाणी सगळ्यांना संबोधित करणार आहेत. अगदी गणेश, एकूणच आपण या दौऱ्याविषयी बोलतोय. पुन्हा एकदा मी येते काही क्षणात तुमच्याकडे. सध्या आपण ही दृश्य पुन्हा एकदा प्रेक्षकांना दाखवूया. अमित शहा हे सध्या रायगडमध्ये आहेत. हा 2 दिवसाचा त्यांचा महाराष्ट्र दौरा आहे. आजची 345वी छत्रपती शिवरायांची पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्ताने किल्ले रायगडावरती जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय या कार्यक्रमाला अमित शहा हे उपस्थित राहत आहेत. तर या कार्यक्रमाकडे आपलं लक्ष असंच राहणार आहे. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. बघत रहा एबीपी माझा. चंद्रकोर लावल्यानंतर तुमची जबाबदारी